5 लाख? मॅडम तुम्ही हाय प्रोफाईल कॅटेगरी लोकांमध्ये येता तर तुम्हाला अगदी विदाऊट डॉक्युमेंट लोन देऊ, तेही 5 लाख रुपयांचं, अगदी 0 व्याज. खरंच? हो, तुमचं पर्सनल लोन ऑलरेडी प्री अप्रूव्ह झालेलं आहे. फक्त मला तुमचा अकाउंट नंबर आणि एक OTP येईल, तो द्यावा लागेल. हो चालेल चालेल. मॅम तुम्ही डिटेल्स सांगा, मी नोट करतो. पैसे लगेच ट्रान्सफर होतील. हा ओके ओके. हा यू 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 आपला बँकेचा अकाउंट नंबर सांग ना. का ग, काय झालं? अरे 5 लाख येणार आहेत. 5 लाख. कुठून? हा बँकवाला आहे ना, तो देतोय. फक्त अकाउंट नंबर आणि OTP द्यायचा. मग कर्जाचे सगळे पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंटला. मूर्ख आहेस का ग? डोक्यावर पडली आहेस का? कर्ज देतोय ना तो, मग एवढं खुश होण्यासारखं काय आहे? बरं, आणि OTP पासवर्ड या सगळ्या आपल्या पर्सनल गोष्टी असतात. कुठलीही बँक या गोष्टी मागत नाही. तू इकडे दे. हॅलो, काय रे, 5 लाख रुपये देणार आहेस? तू आहेस कोण? येस सर, मला फक्त तुमचा अकाउंट नंबर आणि OTP पाठवा. OTP इथे समोर ये, सगळे दात घशात घालतो तुझे. परत कोणाला हिंमत नाही करणार असे फोन करण्याची. तू आहेस कोण रे? युवराज खांडेकरला फसवणार आहेस तू? हा सर तुम्ही उगाच रागवत आहात. आम्ही फक्त बँकेचं काम करणारे कर्मचारी आहोत. कुठली बँक तुझी? ब्रांच कुठली? सांग ना, ॲड्रेस दे मला, मी तिथे येऊन भेटतो तुला. कामाच्या गोष्टी तिकडे बोलूया. बोल. नाहीतर एक काम करतो, सायबर सेलला फोन करतो, त्यांनाही तिकडेच बोलवतो. बोल, करू तुझी कंप्लेंट. हॅलो, या गेले 5 लाख रुपये. निशी, तू यापुढे जर असे कॉल्स अटेंड केलेस आणि त्यांना जर डिटेल्स दिला ना, तर याद राहा. किती वेळा सांगितलंय तुला? हे बघ, पैसा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो कोणी असं उगाच फुकट वाटत नाही फिरत. कर्ज घेण्याची पण एक प्रोसेस असते, ऑफिशियल प्रोसेस असते, कळलं का? ती बँकमध्ये जाऊन करावी लागते. फोनवर ह्या सगळ्या गोष्टी नाही होत. हां, बघ, आजच्या दिवशी तुला कोणीतरी मूर्ख बनवलं असतं आणि झाला असता तुझा एप्रिल फुल. हा रे. त्यामुळे यापुढे असे कॉल अटेंड करून ना मूर्ख बनू नकोस आणि कुठल्याही स्कॅमला बळी पडू नकोस. हे सगळे काय करतात माहितीये का? हे तुझ्यासारख्या इनोसेंट माणसांना फसवतात. हो. हां, मग ते बरोबर नाही ना वाटत? घेशील काळजी यापुढे? हो, असं करायचं. मी लक्षात ठेवेन. युवी पुढे असं कधीच काही होणार नाही. गुड. ओके. मी आले जरा. कोणाला फसवायला निघाला होता? चोर के घर में चोरी. मूर्ख, एक नंबरचा मूर्ख आहेस तू. अरे काय गरज होती बॉसला एवढं बोलायची? अरे तिची काय चूक होती? अरे त्या बिचारीने इनोसेंटली दयानंद खांडेकरला सगळं शेअर केलं. ठीक आहे, नाही कळलं तिला. तू समजून घ्यायला नको? त्या दयानंद खांडेकरांचा सगळा राग तू तिच्यावर काढलास. तुला माहिती आहे ना, फॅमिली हा बॉसचा वीक पॉइंट आहे. फॅमिली म्हटल्यावर तिला नाही कळत. जेव्हा जेव्हा फॅमिलीचा विषय येतो, तिच्यातली हुशार ऑफिसरना साईडला होते. साधी भोळी समंजस तारिणी टेक ओव्हर करते. मग फॅमिली मधली लोक कशी असली ना, तरी ती कोणावर संशय घेत नाही. मग तिला मालती आत्या, निशी, निशीची आई सगळे चांगले वाटतात. इव्हन दयानंद खांडेकर सुद्धा चांगलेच वाटत असतील ना. खूप इनोसंट आहे रे ती, आणि तिच्या याच चांगुलपणाचा सगळे फायदा उचलते. तिला पण वाईट वाटतंस ना, पण आज तू सुद्धा तिला हर्ट केलंस. तुला तिची एखादी गोष्ट नाही पटली तर ठीक आहे म्हणून विषय संपव ना तिथे. वाद कशाला घालतोय? आता रागवली असेल ती. प्रेमाचं कन्फेशन करायला जमत नाही आपल्याला, आणि भांडताना नको ती गोष्ट बोलायला बरोबर जमते आपल्याला. मूर्ख आहेस तू, खरंच मूर्ख आहेस. बॉस प्लीज फोन उचल. काय रे पोरा, काय कुठं फिरतोस एवढ्या रात्री? नाही, ते मी असाच उभा होतो. का घरदार नाही तुला? आहे ना. आहे ना, मग एवढ्या रात्री इथे काय छपरीगिरी करायला थांबलायस का? रात्री अपरात्री जोरात गाड्या चालवायच्या, जोरात हॉर्न वाजून लोकांची झोपमोड करायची. नाही साहेब. मग काय चोरीमारी करायचा प्लॅन आहे का? अहो नाही साहेब, मी पण तुमच्यासारखाच. काय पोलीस आहेस? नाही, पोलीस नाही साहेब. तुमच्यासारख्याच चांगल्या घरातला आहे मी. अहो लग्न झालं, माझं बायको आहे मला. मग काय बायकोशी भांडून बाहेर पडलं की काय? नाही नाही, तसं काही नाही साहेब. मी चाललोच आहे आता घरी. सरळ घरी जायचं, आणि इकडे तिकडे कुठे भटकताना दिसलास ना तर पोलिसी खाक्या काय तुला दाखवून देईन. आणि हे काय, हे शाईनीने ठेवलंस की काय? नाही, इकडच्या गाड्या. मग दिसतात का गाड्या तिकडून? नाही, मी करतो.
काय ग तारिणी, जेवण सगळं तसंच दिसते डायनिंग टेबलवर. जेवली नाहीस का? अहो ते केदार आला नाहीये ना अजून, म्हणून. अजून आला नाही? कुठे बाहेर गेलाय का कामाला? माहित नाही, पण येईल तो थोड्या वेळात. अच्छा, म्हणून तू त्याच्यासाठी जेवायची थांबलीस का? हा, किती गोड. नाही म्हटली वाटतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. कौतुक वाटतं मला तुझं. आजकाल त्या सिरियल मधल्या बायका सुद्धा त्यांच्या नवऱ्यासाठी जेवायच्या थांबत नाहीत, पण असं तुझ्यासारखं नवऱ्यासाठी थांबून त्याच्याबरोबर जेवलं ना की जेवण कसं गोड लागतं. काकू, मी काय म्हणतेय, तुम्ही झोपा ना हो जाऊन. नाही, उशीर खूप झालाय ना, म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. अगं, तुला एकटीला सोडून कशी जाऊ? तू एक काम कर, फोन कर त्याला, विचार त्याला किती वेळ लागणार आहे यायला. अहो तो येतच असेल. कर फोन, करून तर बघ. काय झालं? नाही लागला? नाही, उचलत नाहीये तो फोन. म्हणजे कामात असेल हो कदाचित, म्हणून उचलत नसेल. अगो, बायकोचा फोन न उचलायला एवढा कसला बिझी येतो? तू पुन्हा एकदा फोन कर, मी रागवते त्याला. नाही नाही काकू. अगं, काल परवा लग्न झालंय ना तुमचं, लगेच बायकोला गृहीत धरायला लागला. कर फोन, मी सांगते ना, कर. कुठे गेला हा केदार? आधीच रागात निघून गेलाय, फोनही उचलत नाही. मागच्या वेळेस सारखं पुन्हा कुठेतरी एकटाच जाऊन बसला नसेल ना? केदार, फोन उचल. काय झालं? नाही उचलला फोन? पण काकू येईल तो, तुम्ही नका काळजी करू. मला खरं सांग, सगळं ठीक आहे ना? म्हणजे असं का विचारताय काकू? तुमचं पुन्हा काही भांडण वगैरे झालं नाहीये ना? असं का वाटतंय तुम्हाला? अगं, केदार उशिरापर्यंत अजून घरी नाही आलाय आणि तुझा फोन सुद्धा उचलत नाहीये, म्हणून विचारलं ग. नाही नाही काकू, असं काही नाहीये. आणि जरी भांडण झालं असेल ना तरी ठीक आहे, नवऱ्याशी मध्ये मध्ये भांडत राहावं. काय बोलताय काकू? अगं, खरं तेच सांगतेय, नवऱ्याशी अधे मध्ये भांडत जावं. तुमच्या काकांना तेच सांगितलं होतं मी. सणावाराला एखादी साडी कमी आणलीत तरी चालेल, पण दर आठवड्याला एकदा तरी भांडा. तुमचं तसं काही नाही नाही. हा बघ, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आम्ही तुझ्याच बद्दल बोलत होतो. तू आवरून घे, मी जेवायला वाटते.